नमस्कार. पुष्प 7 अक्षराक्षर ज्ञानामध्ये मी तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतोय. अगोदरची 6 पुष्प आणि या पुष्पातील संगती सर्वप्रथम थोडक्यात बघूयात. अर्जुन विषाद योगमध्ये युद्ध का संन्यास हा अर्जुनाच्या मनातील संभ्रम आपण बघितला आणि त्याला सांख्यमार्गे उत्तर असं दिलं गेलं की युद्ध करून तुला जी भीती वाटते की मी यांना मारणार त्यांना मारणार, तर तो जो आत्मा जो आहे तो तर अमर आहे. त्यामुळे तू त्याला मारूच शकत नाही. न जायते म्रियते वा कदाचित, किंवा नैनन छिंदंती शस्त्राणी नैनन दहती पावकः असं आपण बघितलं. आणि दुसरा भाग जो मनुष्य देहातला आहे तो म्हणजे विनाशी शरीर, आणि ते शरीर आज ना उद्या कधीतरी मरणारच आहे. त्यामुळे दोन्हीचा शोक करणं हे योग्य नाही. आणि त्यामुळे श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतो की तुझ्या धर्माचं, तुझ्या कर्तव्याचं तू पालन कर. पण म्हणून ना कोणी कोणाला मारत सुटावं हे बरोबर आहे का? नाही. तर ते नाही बरोबर. आणि मग ते समजावून सांगण्यासाठी कर्मयोगाची सुरुवात करतात की कर्म जे करायचं ते समत्व बुद्धीने, सुखदुःखे जयाजयो या सगळ्याच्यामध्ये इक्वानिमिटी ठेवून समत्व बुद्धीने तू कर्म करत राहा. ते कर्म असं कर की ज्यामुळं कर्माची बांधिलकी तुला लागणार नाही. कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन. कर्म करण्याचा तुला जरूर अधिकार आहे. फळाची अपेक्षा कर, पण फळावरती तुझा अधिकार नाही. अशा रीतीने तू कर्म करत राहा. आणि मग ते सांगत असताना अर्जुनाचा प्रश्न येतो की ही जी इंद्रिय आहेत ती मला निरनिळ्या दिशेला खेचू बघतात. आणि म्हणून मग रथरूपी देहमध्ये आपण असं बघितलं की रथाला 5 घोडे, ते 5 घोडे म्हणजे 5 इंद्रिय, आणि ते जर का योग्य रीतीने चालत असले तर रथ सुरळीत धावणार. आणि तो योग्य रीतीने म्हणजे कसं की आत्म्याला या जन्मातलं कर्तव्य माहिती आहे, ते बुद्धीला कळालेलं आहे. बुद्धी मनाला सांगते, मन लगाम धरलेला आहे. आणि त्या लगामामुळं घोडे जे आहेत, 5 घोडे 5 इंद्रिय, ते योग्य मार्गावरती योग्य पथावरती चालत राहत आहेत. आणि अशा रीतीने तो रथ सुरळीत पुढे जातो. तर असं आपण त्या रथरूपी देहामध्ये बघितलं. आणि मग पुढला भाग आला म्हणजे हे जे मन आहे ते खूप भरकटतो हो. ते कुठं एका ठिकाणी स्वस्थ राहू शकतं. तर मग ते आत्मसंयम करून कसं ताब्यात आणायचं, आपणच आपला मित्र कसा राहू शकतो शत्रू न होता ते बघणं, हे आपण त्या आत्मसंयम पुष्पामध्ये बघितलं. आणि आत्मसंयम पुष्प हे जास्त करून गीतेतल्या 6व्या अध्यायातनं आलेलं आहे. आणि त्यातला जो सगळ्यात शेवटचा श्लोक आहे त्याच्यात श्रीकृष्ण असं सांगतात की मद्गतेन अंतरात्मना माम भजते. म्हणजे माझ्या ठिकाणी अंतरात्म्याला स्थापन करून मला निरंतर जो भजतो तो मला श्रेष्ठ वाटतो, असं तिथं वर्णन आलेलं आहे. आणि इथं मला जे म्हणताय ते म्हणजे आपल्याला जो श्रीकृष्ण माहिती आहे तो नव्हे, तर ईश्वरी चैतन्य त्याच्या ठिकाणी तुम्ही जे एकाग्र मन आहे ते तिथं स्थिर करून भजन करा असं म्हटलेलं आहे. तर हे जे ईश्वरी चैतन्य आहे ते अक्षर आहे. तर ते अक्षर म्हणजे काय, क्षर म्हणजे काय, हे समजून घेण्याचा या पुष्पाचा उद्देश आहे. तर याच्यामध्ये आपण 5 गोष्टी बघणार आहोत. क्षर म्हणजे काय, अक्षर म्हणजे काय. अविनाशी चैतन्य हे एनर्जी, दॅट्स हाऊ इट्स डिस्क्राइब्ड इन मॉडर्न सायन्स. तर तिथं त्याचं कसं वर्णन आलं आणि त्यात काय लिमिटेशन्स आहेत ते बघूयात. त्याच्यानंतर मग वेदांती ईश्वरी चैतन्य, अविनाशी चैतन्यावरती तत्वज्ञान काय आलंय ते बघूयात. आणि मग हे चैतन्य किती अनादी कालापासून चालू आलेलं आहे. विश्वाची सृष्टी होते, निर्मिती होते, लय पावतो, या सगळ्यातूनही हे चैतन्य कसं कायम राहतं ते बघूयात. आणि लास्टली की हे क्षराक्षर ज्ञान, वाय इट्स दॅट इम्पॉर्टंट, त्यातून मला काय मिळणार आहे हे पण ना बघूयात. या पुष्पातील विचार प्रामुख्याने 7व्या व 8व्या अध्यायातून आलेले आहेत. तर सुरुवात करूया की क्षर आणि अक्षर हे 2 शब्द काय. क्षर त्यातील मुळातील धातू आहे क्षर, रचा पाय मोडलेला आहे, म्हणजे नाशिवंत असणं. आणि मग त्यातनं जो शब्द तयार होतो तो क्षर म्हणजे पेरिशेबल, नाशिवंत.
अक्षर मला पहिल्यांदा वाटलं की ते क्षर नाही ते अक्षर. तर तसं त्याची व्युत्पत्ती नाहीये. त्यातील मुळातील धातू आहे अश, शचा पाय मोडलेला व्यापणे आणि त्याला प्रत्यय लागतो तो म्हणजे सर. अशला प्रत्येक सर लागून जो शब्द तयार होतो तो म्हणजे अक्षर आणि त्याचा अर्थ वेदादी शास्त्रांना व्यापून राहिलेला असं जो आहे तो म्हणजे अक्षर. तर हे जी संस्कृत शब्दांमधील व्युत्पत्ती आहे ती मला अक्षर आणि अक्षर शब्दांची ती ज्यांच्याकडून मी संस्कृतचा क्लास 2-3 वर्षापूर्वी घेतला त्या अश्विनीताई योगी त्यांच्याकडून मला कळालं. त्या टिळक महाराष्ट्र विद्यापीठात BA आणि MAचे संस्कृतचे क्लासेस घेतात. त्याच्यानं मला एक आठवलं की म्हणजे संस्कृतमध्ये एकाच शब्दाचे अनेक अर्थ होऊ शकतात आणि त्यामुळे प्रहेलिका म्हणजे कोडी तयार होतात. तर त्यातलं एक गमतीशीर उदाहरण इथं बघूयात. केशवम पतितम दृष्ट्वा, हे कृष्णाला पडलेला बघून पांडवा हर्ष निर्भराहा. अरे बापरे, हे कसं काय झालं? पांडव आनंद, त्यांना प्रचंड आनंद झाला आणि रुदंती कौरवाहा, कौरव रडायला लागले की केशव खाली पडलाय आणि ते म्हणतात सर हा केशव केशव तू कसा खाली पडला, असा हा कोड्यात टाकणारा अर्थ आहे. पण त्याचा जो खरा अर्थ आहे त्या शब्दांची व्युत्पत्ती आणि हे जर का बघितलं तर मग खरा अर्थ लागतो. ते म्हणजे केशव जे आहे त्याच्यात 2 शब्द आहेत. के म्हणजे पाण्यात, शव म्हणजे प्रेत, पांडव म्हणजे पांढरे पक्षी आणि कौरव म्हणजे आवाज काढणारे कावळे. तर पाण्यात पडलेलं प्रेत बघून पांढरे पक्षी म्हणजे बगळे आनंदाने नाचू लागले कारण त्यांना आता खाद्य मिळालं आणि कावळे मात्र प्रेत पाण्यात पडले म्हणून रडू लागले. असा ह्या प्रहेलिकाचा अर्थ आहे. तर आता ही प्रहेलिका गंमतशीर बघून झाली. आता परत विषयाकडे वळतो आणि ते म्हणजे ईश्वरी चैतन्य. वेदर इट्स मॅनिफेस्टेड ऑर नॉट, हे ईश्वरी चैतन्य सर्वत्र भरून राहिलेलं आहे आणि हे वर्णन करणारं ईशावास्योपनिषद, सगळ्यात पुराण उपनिषद, सगळ्यात जुनं उपनिषद, त्यातलं पहिलंच वाक्य खूप छान आहे. ईशावास्यमिदं सर्वम यत्किंच जगत्याम जगत. या जगामध्ये ईश्वरी चैतन्य सर्वत्र पसरून राहिलेलं आहे. 7व्या अध्यायातल्या 7व्या श्लोकात अशाच अर्थाचा एक छान श्लोक आलेला आहे आणि तो म्हणजे माझ्याशिवाय या जगात दुसरे काही नाही. हे सर्व जगत दोऱ्यात मणी ओवावेत. आपण मण्याची माळ गळ्यात घातली तर ते मणी ओवले गेलेले असतात दोऱ्यात मध्ये आणि तो जो दोरा आहे तो म्हणजे ईश्वरी चैतन्य असा त्याचा अर्थ. हे सांगणारी भक्त प्रल्हादाची गोष्ट पण कदाचित आपल्या सगळ्यांना माहिती असेल पण नसेल तर थोडक्यात सांगतो. आणि ती म्हणजे खूप पूर्वी हिरण्यकश्यपू नावाचा एक राक्षसी राजा होऊन गेला. त्याला पुत्र होता, त्याचं नाव प्रल्हाद. हिरण्यकश्यपूला पुत्राची विष्णू भक्ती अजिबात मान्य नव्हती. हिरण्यकश्यपूला 4 वर होते. त्यातला पहिला वर म्हणजे तो दिवसाही मारला जाणार नाही आणि रात्री मारला जाणार नाही, मानवाकडनंही नाही आणि प्राण्यांकडनंही नाही आणि घरातही मारला जाणार नाही आणि बाहेर पण मारला जाणार नाही, असे त्याला वर होते. आणि त्यामुळे हिरण्यकश्यपूला गर्वाची बाधा झालेली की मी अमर आहे. आणि मग असाच तो गर्व झालेला असताना समोर प्रल्हाद दिसतो त्याला आणि प्रल्हाद देवाचं नाव घेत बसलेला असतो आणि ते बघून हिरण्यकश्यपूला प्रचंड राग येतो. कुठे तुझा देव, दाखव मला, असं तो म्हणतो. हिरण्यकश्यपूला प्रल्हाद म्हणतो समोर खांब दिसतंय ना, तिथं पण माझा देव आहे. हे ऐकल्यानंतर हिरण्यकश्यपू मोठी एक गदा घेऊन येतो आणि जोरात खांबावरती आपटतो. त्या खांबातून नरसिंह म्हणजे विष्णूचा 4था अवतार बाहेर येतो आणि तो हिरण्यकश्यपूला मारतो. पण आता वरवते तसं असूनही कसं शक्य झालं, कारण नरसिंह म्हणजे नर मानव, सिंह प्राणी, असा तो कंबाईन, त्यामुळे तो मानवी नाही प्राणी नाही. हिरण्यकश्यपूला नरसिंह जेव्हा मारतात तेव्हा असे संध्याकाळ म्हणजे दिवसही नाही रात्रही नाही आणि उंबरठ्यावरती मारतो म्हणजे घरातही नाही आणि घराबाहेरही नाही. असं करून नरसिंह त्याच्या भक्ताला मदत करतात आणि त्यातनं संदेश असा आहे की ईश्वरी चैतन्य हे सर्वत्र आहे, खांबामध्ये पण आहे. ते जे आपण 7व्या अध्यायातल्या 7व्या श्लोकावरती आपण जे म्हटलं की
मण्यांची माळ आणि त्यातला जो दोरा आहे तो म्हणजे ईश्वरी चैतन्य, हे वर्णन करणारा 7वा श्लोक आपण आता मंजिरीच्या आवाजात ऐकूयात. मत्ता परतरं नान्यत् किंचिदस्ति धनंजय, मयि सर्वमिदं प्रोतं सूत्रे मणिगणा इव. तर आता अक्षर आणि अक्षर बघितल्यानंतर पुढल्या मुद्द्याकडे वळतो आणि ते म्हणजे अविनाशी चैतन्य, एनर्जी इन मॉडर्न सायन्स. तर मॉडर्न सायन्समध्ये बिग बँग इज डिस्क्राइब्ड अँड दॅट्स हाव द युनिवर्स इज फॉर्म्ड, असं सध्याची जी मान्य फिलॉसॉफी आहे ती आहे की बिग बँग क्रिएटेड दिस युनिवर्स अँड दॅट युनिवर्स बिफोर बिग बँग thought to have zero size, everything condensed. And because of Big Bang, it became infinitely hot, super duper hot. And the universe started expanding. And त्या expansion process मध्ये eventually the 118 elements that we know of, 92 naturally occurring and 26 synthesized in laboratories, they were formed. आणि मग eventually सृष्टी निर्माण होते. ही एनर्जी जी आहे ती इट neither can be created nor destroyed in an isolated system. It can be converted, but it cannot be created or destroyed. But that energy that was required for Big Bang to happen, where did that initial source come from? That topic remains a topic of ongoing scientific inquiry and philosophical debate. There is no clear-cut answer. आता आपल्या वेदांती तत्वज्ञानात जे सांगितलंय त्याच्याकडे वळतो की ही जी एनर्जी आहे त्याला आपल्या इथं वेदांमध्ये प्रकृती, माया, जे परमेश्वराची ईश्वरी तत्वाची मायारूपी प्रकृती जी आहे त्यातून सृष्टी निर्माण होते आणि त्या सृष्टी निर्माण होण्यासाठी त्या प्रकृतीला, त्या एनर्जीला जो इम्पिटस मिळाला तो पुरुषापासून मिळाला, असं वर्णन हे आपल्या तत्वज्ञानात आलेलं आहे. तर हे जी पुरुष आणि प्रकृती ही जी दोन रूप आहेत ती बहुश्याम प्रजायेती, मी अनेक व्हावे असं त्या मूळ तत्वाला वाटलं आणि त्यातून पुरुष आणि प्रकृती तयार झाले आणि त्यातून विश्व निर्माण झालं. आणि गीतेतल्या 7व्या अध्यायातल्या 6व्या श्लोकात अहम कृत्स्नस्य जगता प्रभव प्रलयस्तता, म्हणजे साऱ्या जगाचा तद्वारा मूळ आणि शेवट मीच आहे. माझ्यापासूनच हे प्रकृती आणि पुरुष हे तयार झाले आणि त्यांच्या संयोगातून सृष्टी निर्माण झाली. तसंच मग तैत्तिरीय उपनिषदात पण वर्णन आलेलं आहे आणि छांदोग्य उपनिषदात त्याच्या संदर्भात एक खूप छान गोष्ट आलेली आहे. छांदोग्य उपनिषदामध्ये अरुणी ऋषी आणि त्यांचा मुलगा श्वेतकेतू यांचे खूप संवाद आहेत. असेच संवाद उपनिषदातल्या अनेक कथांमध्ये आलेले आहेत. तर ह्या कथेमध्ये श्वेतकेतूला त्याचे वडील अरुणी दाखवतात की समोर बघ ते मोठंच्या मोठं वटवृक्ष आहे, केवढं पसरलंय ना, तर त्याचं मला फळ काढून आणून दे. श्वेतकेतू फळ आणून देतो आणि मग अरुणीच्या सांगण्यावरून ते फळ फोडतो. अरुणी विचारतात त्याच्या आतमध्ये काय सांग. श्वेतकेतू म्हणतो खूप बी आहे. मग अरुणी म्हणतात त्यातली एक बी फोड आणि सांग मला काय येतात. श्वेतकेतू ते बी फोडतो आणि म्हणतो यातमध्ये तर काहीच नाहीये. मग अरुणी म्हणतात हा, मग तेच तुला सांगायचं महत्वाचं तत्वज्ञान की जे अव्यक्त आहे, जे अदृश्य आहे, जे सूक्ष्म आहे, त्याच सूक्ष्म परब्रह्मापासून ही सर्व सृष्टी तयार होते. त्यातूनच हे जे वटवृक्ष तुला जे दिसलं ते त्यातून तयार झालेलं आहे. तर अशा रीतीने पहिले 3 पॉइंट्स कव्हर झाले. आता चौथ्या मुद्द्याकडे वळतो की हे जे ईश्वरी चैतन्य आहे ते विश्वाची उभारणी आणि लय ह्याच्यात
काय होतं त्याचं, कसं राहतं ते आता बघूया. तर मागं म्हटल्याप्रमाणे प्रकृती आणि पुरुष ही दोन मूळ तत्वापासून तयार झालेली, मी एक आहे मी अनेक व्हावे, त्यातून तयार झालेली तत्व आणि त्यांच्या संयोगातून विश्वनिर्मिती होते. आणि जे मॉडर्न सायन्सने अजून ऍक्सेप्ट केलेलं नाहीये, अपोकलिप्स म्हणतात खरं, पण जे एवढं प्रचलित नाहीये ते म्हणजे या विश्वाची निर्मिती आणि लय हे होणारच, अशी बऱ्याच वेळा झालेली आहे, पूर्वी झाली आहे, पुढेही होतच राहणार. तर ही विश्वाची निर्मिती आहे, ती व्हायला किती वर्ष लागतात, तर त्याचं वर्णन आलेलं आहे ते म्हणजे की 4 युग आपल्याला माहिती आहेत, कृत, त्रेता, द्वापर आणि कली. आणि ही 4 युग मिळून जे एक मोठं तयार होतं ते 43,20,000 मनुष्य वर्ष. आणि अशी 1000 युग झाली म्हणजे 4.32 टाइम्स 10 to 9 तो ब्रह्मदेवाचा एक दिवस. आणि तेवढीच वर्ष म्हणजे 1 बिलियन इयर्स झाली की ब्रह्मदेवाची रात्र होते. आणि हे या तुमच्या समोर जी स्लाइड दिसते त्याच्यात वर्णन करून दाखवलेलं आहे. सगळ्यात डावीकडं वरतीकडं दिसते तुम्हाला ते म्हणजे ईश्वरी चैतन्य, बहुस्याम प्रजा येती, त्यातून पुरुष आणि प्रकृती तयार झाले. त्यांच्या संयोगातून ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली आणि ही निर्मिती 4.3 बिलियन इयर्स चालू राहते. आणि मग ते झालं की ब्रह्मदेवाचा एक दिवस होतो. आणि मग त्याच्यानंतर ब्रह्मदेवाची रात्र सुरू झाली की जे आपल्याला सृष्टी दिसते आता सगळीकडे पसरलेली, ती परत अव्यक्त रूपात म्हणजे प्रकृतीच्या रूपात व्हायला सुरुवात होते. आणि ते तिथं खाली दाखवलंय की इथं ही सृष्टीची निर्मिती झाली आहे, त्यातून प्रलय झाला. आणि मग प्रलय झाल्यानंतर जी व्यक्त सृष्टी आहे आपल्याला जी डोळ्यासमोर दिसते ती सगळी परत प्रकृतीत जाऊन मिळते. आणि मग हे चक्र वर्षानुवर्ष 100 वर्ष ब्रह्मदेवाचे होईपर्यंत चालू राहतात. आणि त्याच्यानंतरही जे ईश्वरी चैतन्य राहतं मागं ते म्हणजे अक्षर ब्रह्म, ते म्हणजे अनंत काल राहणारं, कधीही नष्ट न होणारं चैतन्य. आणि 15व्या अध्यायात ज्याला पुरुषोत्तम योग म्हटलेला आहे ते म्हणजे हे अक्षर ब्रह्म आहे. मग असं जर का हे चैतन्य हे अक्षर असेल, अनादी अनंत असेल, तर त्याला शरण जाणं हा एवढा एकच योग्य उपाय आहे, नाही का? तर असं करून आता या पुष्पातल्या शेवटच्या मुद्द्याकडे वळतो आणि तो म्हणजे क्षराक्षर ज्ञान, क्षर आणि अक्षर यांचं ज्ञान. वाय इज दॅट इम्पॉर्टंट, व्हॉट गिव्स, काय त्यातनं मला मिळणार? तर हे ईश्वरी चैतन्य आपल्याला दिसत तरी नाही, म्हणजे सामान्य माणसांना तर नाहीच दिसणार माझ्यासारख्या, पण मग त्याचं चिंतन तुम्ही कसं करणार? तर ते समजून घेण्यासाठी जरा ओम हा जो शब्द आहे तो कसा झालाय तो बघूयात. ते समजून घेण्यासाठी तुम्हाला सगळ्यात वरती संस्कृत वर्णमाला दिसतीये आणि त्याच्यात अ आणि उ ही 2 अक्षरं मी लाल रंगात दाखवलेली आहेत. आणि खाली व्यंजन आहेत ती क ख ग ग य हा एक ग्रुप आहे, च च ज ज य हा दुसरा ग्रुप आहे. असं करत प फ ब भ म हा जो सगळ्यात शेवटचा ग्रुप आहे त्यातलं शेवटचं अक्षर जे आहे ते म्हणजे म, ते पण लाल रंगात दाखवलेलं आहे. तर ओम शब्द आहे तो अ उ म या 3 अक्षरांपासून झालेला आहे. अ म्हणताना पोटातून आवाज येतो, उ म्हणताना तोंड बंद करून तोंडातली पोकळी तिथून आवाज येतो, आणि म ओठ बंद केल्याशिवाय म उच्चारच करता येत नाही. तर अशा अ उ म या 3 अक्षरांपासून हा शब्द तयार होतो. आणि ह्या अक्षर नाद ब्रह्माची, ओमची प्रार्थना, प्रणव असंही त्याचं एक नाव आहे, अनेक उपनिषदांमध्ये सांगितलेली आहे. हे जे ओंकार रूप आहे ते सगुण आहे आणि निर्गुण पण आहे. सगुण कसं, तर तुम्हाला जे ओम स्लाइड मध्ये दिसतंय, तुम्ही पण बऱ्याच ठिकाणी बघितलेलं असणार, हे दृश्य रूप झालं, तर ते त्याचं सगुण रूप झालं. आणि निर्गुण भाग कुठला,
तर ओ असं म्हणत असताना जो घुमणारा नाद आहे आणि स्पंदनं तयार होतात, ते म्हणजे त्याचं निर्गुण रूप आहे. गीतेतल्या 8व्या अध्यायातल्या 11 ते 13 श्लोकात ह्या ओंकाराची प्रार्थना कशी करावी आणि ती सुद्धा शरीर सोडून जात असताना मृत्यूसमयी कशी करावी याचं खूप छान वर्णन आलेलं आहे. इंद्रिय निग्रह करून आपण पूर्वी बघितलेलं आहे रथरूपी देहा त्या पुष्पामध्ये इंद्रिय निग्रह करून आणि तसंच मन हृदयाशी स्थिर करून ते आपण आत्मसंयम योगात बघितलेलं आहे. प्राणाला आपण श्वास घेतो त्याला मस्तकात स्थापन करून जो अक्षर रूप ब्रह्माचे म्हणजे ओंकाराचे उच्चारण करीत ईश्वर चिंतन करीत शरीर सोडून जातो तो परमगती प्राप्त होतो. असं छान वर्णन तिथं आलेलं आहे. करून करून भागला व देवपूजेस लागला. हे मृत्यूच्या असंख्य वर्ष अगोदर पासून जेवढं सुरू होईल तेवढं चांगलं. तर हे जे गीतेतला 8व्या अध्यायातला 14वा श्लोक जो आहे की जो अनन्य चित्त जो नित्य स्मरे मज निरंतर असं विनोबांनी भाषांतर केलेला तो 8व्या अध्यायातला 14वा श्लोक आता आपण मंजिरीच्या आवाजात ऐकूया. अनन्यचेता सततं यो मां स्मरति नित्यशः तस्याहं सुलभः पार्थ नित्ययुक्तस्य योगिनः. आता शेवटच्या भागाकडे वळतो आणि त्या भागाकडे वळत असताना मला तुकाराम महाराजांचा भीमसेन जोशीजींनी गायलेला खूप छान अभंग आठवला आणि तो म्हणजे अणुरेणू या थोकडा तुका आकाशा एवढा. तुकाराम महाराजांना हा दृष्टांत होतो, त्यांना जाणीव होते की मी अणुरेणूंपेक्षा थोकडा लहान आहे, सूक्ष्म आहे. लहानातले लहान जे अणुरेणू त्यांच्याही पेक्षा मी सूक्ष्म आहे, पण मी आकाशा एवढा पसरलेलो आहे. आणि हा दृष्टांत कधी होतो की तेव्हा गिळूनी सांडिले कलेवर भवभ्रमाचा आकार. त्यांनी कलेवर म्हणजे मृतदेहाच्या इथं काय टाकून दिलं? भवभ्रमाचा आकार. माझ्याचा भ्रमाने मी माझं जे रूप तयार केलेलं होतं ते सगळं विनाशी आहे, ते खरं नाही, पण मी त्याचा भ्रम तयार केलेला होता ते मी आता सांडून दिलंय. आणि ते सांडल्यानंतर त्रिपुटी पण माझ्यातली नष्ट झाली. ज्ञाता ज्ञान आणि ज्ञेय ही त्रिपुटी नष्ट झाली. ज्ञानाचा दीप उजळला आणि असं झाल्यानंतर तुकाराम महाराज हे आता फक्त उपकारापुरते उरलेले आहे. ही जी जर्नी आहे क्षरापासून अक्षरापर्यंत ही आपल्याला एका जन्मात होणारच नाही, अनेक जन्म लागतील, पण निदान त्या दृष्टीने आपला प्रवास चालू राहो. मृत्योर्मा अमृतम गमय. मृत्यूपासून विनाशीपासून अमृतम अविनाशीकडं माझा प्रवास चालू राहो. हे या पुष्पाचं सगळ्यात महत्वाचं सांगणं आहे. असं सांगून आता शेवट करतो. इति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे क्षराक्षर ज्ञान नाम सप्तम पुष्पम समाप्तम.